मी रेश्मा पाटील। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मंगळसूत्राविषयी खूप सारे फोटोज इमेजेस पाहिले आपण, आणि आता आपण पाहतो जसं म्हणाले होते मोतीची ज्वेलरी। मोतीच्या ज्वेलरीमध्ये आपल्याला छोटे मोठे अशा प्रकारचे ज्वेलरी पाहायला मिळते। अगदी चोकरपासून आपल्याकडे ठुशी वगैरे असेही मोतीची ज्वेलरी आपल्याकडे अवेलेबल आहे। त्याचबरोबर आपल्याला तनमणीसुद्धा बघायला मिळते। तनमणीमध्ये सुद्धा खूप सुंदर व्हरायटी, खूप सुंदर पेंडंट आपल्याला इथे पाहायला मिळते। त्याचबरोबर जर तुम्ही पाहायला गेलात तर आपल्या मोतीची क्वालिटी आणि मोतीची शायनिंग, वेगवेगळ्या डिझाईनचे कलरचे मोतीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात। बघूयात आपण आता आपण पाहूयात लॉंग सेट, पूर्ण सेट आहे हा चोकर लॉंग सेट कानातले। ज्या पद्धतीने आपल्याला मोतीमध्ये हवे किंवा हे गहू मण्यामध्ये आपल्याला हवे असतील तर तसे आपल्याला मिळतील। त्याचबरोबर आपला हा साधा तनमणी आहे, यामध्ये अजून खूप सुंदर डिझाईन्समध्ये आपल्याला हा पारंपरिक झाला आणि हा नाजूक वर्कमध्ये आपल्याला इथे तनमणी पाहायला मिळतात। हे सुद्धा मॅट फिनिशमध्ये खूप सुंदर डिझाईन। मॅट फिनिशमध्ये आपल्याला बऱ्यापैकी पेंडंट सहज उपलब्ध होत नाही। याचे कानातले सुद्धा आपल्याला खूप छान आणि नाजूक बघायला मिळतात। तनमणीचे सुद्धा ज्वेलरी बरोबर असेच कानातले आहेत। आपल्याला तनमणीमध्ये ह्या अशा प्लेन मण्यांमध्ये, अशा मण्यांमध्ये, त्याचबरोबर हा जो पिंक कलरचा क्रिस्टल आहे हायड्रा क्रिस्टल, यामध्ये सुद्धा आपल्याला तनमणीचा सर अवेलेबल होतो। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ही पण काहीतरी वेगळी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते। हे जे मणी आहेत ह्याची सुंदर नाजूक डिझाईन आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये सुद्धा आपल्याला मोतीची क्वालिटी अगदी तुम्ही जवळून पाहिलं तर तुम्हाला खूप सुंदर क्वालिटी पाहायला मिळेल। त्यानंतर एक काहीतरी वेगळं पेंडंट सुद्धा खूप सुंदर नाजूक पेंडंट आहे, आपल्याला नाजूक डिझाईन आहेत। त्याचे कानातलेही प्रॉपर अगदी व्यवस्थित कानातले आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर हा डायमंडमध्ये, यामध्ये सुद्धा तुम्हाला जसा वेगळ्या अशा क्रिस्टलमध्ये टाकून हवा असेल किंवा अजून वेगळी काही डिझाईन हवी असेल तर आपण यामध्ये बनवू शकतो। त्यावर छान सुंदर कानातले सुद्धा आहेत। त्याचबरोबर हे काहीतरी वेगळं डिझाईन केलेलं आहे। या मोतीचा कलर सुद्धा आणि मोती सुद्धा हेवी आहे, डबल पॉलिश आहे याला, त्यामुळे ह्याला तुम्ही लॉंग टाइम वापरू शकता। ह्याचा कलर जाणार नाही, वरखा सोडणार नाही। त्याचबरोबर हे जे मध्ये मणी वापरलेले आहेत हे सुद्धा काहीतरी वेगळी डिझाईन इथे अवेलेबल आहे। त्याचबरोबर हा मोरामध्ये, ह्याला गळ्यामध्ये किंवा लॉंग पण आपण वापरू शकतो। अगदी सुंदर मोराचं पेंडंट आहे, अगदी छान शेपटी त्याची झुलती आहे। घातल्यानंतर एक सुंदर लुक आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्याच्याचबरोबर त्याला हे झुमके सुद्धा आहेत आपल्याकडे। त्याचबरोबर हे जे छोटे छोटे व्हाईट मोती मणी आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला हे मॅट फिनिशमध्ये सुंदर पेंडंट पाहायला मिळतं। त्यावर सुद्धा हे सुंदर कानातले आहेत। त्याचबरोबर मॅट फिनिशमध्ये हे एक नवीन सर आपल्याला अवेलेबल आहे। बऱ्याच जणांना मोती व्यतिरिक्त वेगळं काहीतरी हवं असतं आणि त्यासाठी आपल्याला हा एक वेगळा आपण रेडीमेड सर ठेवलेला आहे। बाकी टोटली ज्वेलरी आपली हँडमेड आहे। त्याचबरोबर ही जी आत्ता आपल्याला कलरच्या साडीवर जी फॅशन आहे त्यामध्ये हे आपल्याला इथे अवेलेबल आहे। यामध्ये सुद्धा हा आपण प्लेन मंगळसूत्रामध्ये पण सर वापरू शकतो, पेंडंट वापरू शकतो। त्याचबरोबर हे असंही वापरू शकतो। तसंच हे आहे गहूमणीमध्ये, हे पण आहे। ह्याला जसं आपल्याला हवं तसं सर, ह्या प्रत्येक ज्वेलरीला जसा हवा तसा आपण सर ह्याला चेंज करून इकडचं तिकडे वापरू शकतो।